जगाच्या पाठीवरचा कुठलाही माणूस, अगदी मी 400 किलोमीटर तुमच्यापर्यंत आलो, माझं आणि तुमच्या जाजनूर गावातल्या प्रत्येक माणसाचं आयुष्यामध्ये काही ना काही स्वप्न असतं, लक्षात ठेवा. तो सातत्याने आणि आयुष्यभर स्वतःच्या स्वप्नाचा पाठलाग करत असतो. माणसानं पाहिलेलं स्वप्न त्याच्यासाठी फार मोठं असतं. भले जगाच्या नजरेमध्ये ते स्वप्न निश्चितपणाने छोटं असू शकतं, पण स्वप्नाचा पाठलाग करताना ज्यावेळी आपल्या पोटाची खळगी रिकामी व्हायला लागतात, अशा काळात आपण स्वप्न बाजूला ठेवतो आणि त्यावेळी आपण आपल्या पोटाचा पाठलाग करायला चालू करतो. पण जगाच्या पाठीवर एक महामानव आहे, पोटाची खळगी रिकामी झाली तरी सुद्धा आपल्या स्वप्नाचा पाठलाग तेवढ्याच तडपेनं, तेवढ्याच सामर्थ्यानं आणि तेवढ्याच तीव्रतेने करायचा, हे दाखवून देता येत आम्हाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग बाबासाहेब आंबेडकर कुणासाठी महत्वाचे आहेत? तर ज्याला प्रेयसीनं दगा दिला म्हणून ज्याच्या मनामध्ये प्रचंड नैराश्य दाटून आलंय, त्या प्रत्येक प्रियकरानं पहिल्यांदा एका महामानवाचं चरित्र हातात घ्यायचं, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ज्याच्या डोक्यावर कर्जाचा प्रचंड डोंगर झालाय आणि ज्याला वाटतंय आपल्या जगण्यात काही अर्थ राहिलेला नाही, आता आपण एखादी विषाची बाटली प्यावी, मरावं, एखाद्या बाबळीच्या झाडाला गळफास लावून घ्यावा. ज्याला ज्याला मरण्याची इच्छा मनामध्ये दाटून येते, त्या प्रत्येक माणसानं पहिल्यांदा माझं एक वाक्य ऐकावं, फक्त बाबासाहेब आंबेडकरांचं चरित्र हातात घे आणि पुन्हा तुला मरायची इच्छा होते का बघ. ज्याला ज्याला खचल्यासारखं वाटतंय, ज्याला ज्याला पिचल्यासारखं वाटतंय, ज्याला ज्याला ही जिंदगी नकोशी झालेल्या, त्या प्रत्येकासाठी या जिंदगीतल्या प्रत्येक संकटांच्या छताडावर उभं राहून आपल्याला बंड करायचं सामर्थ्य कोण देत असेल, तर त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग बाबासाहेब आंबेडकर या देशातल्या प्रत्येक माणसासाठी महत्वाचे. या देशामध्ये जो जो खचलेला आहे, पिचलेला आहे, त्या प्रत्येक माणसासाठी महत्वाचे. मला कधी कधी असं वाटतं की बाबासाहेब आंबेडकर का म्हणून आमच्या मराठा जातीत जन्माला आले नाही. सातत्यानं मला प्रश्न पडतो. आपल्या सगळ्यांसाठी एक नवी माहिती मी देतो. हा विक्रांत पाटील आडनावाचा माणूस बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्रभर मांडत का फिरला, असा प्रश्न मला ज्या ज्या वेळी विचारला जातो, त्या त्यावेळी मी त्यांना एक उत्तर देतो की बाबांनो, 2016 पासून या महाराष्ट्रात मराठा क्रांती मोर्चे सगळीकडे निघायला लागले. मागच्या वर्षी आमच्या सांगली जिल्ह्यात 2.5 लाखांचा मराठा मोर्चा निघाला. त्या मराठा मोर्चामध्ये 5 सिलेक्टेड भाषणं होती, त्याच्यामध्ये मी भाषण केलं साहेब, आणि त्याच्यामध्ये सांगितलं या देशामध्ये 1952 साली मराठा, कुणबी आणि ओबीसी या समाजाला आरक्षण मिळावं म्हणून स्वतःच्या केंद्रीय कायदा मंत्री पदाच्या खुर्चीला लाथ जर कोणी मारली असेल तर त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. मग बाबासाहेब आंबेडकर मला जवळचे वाटायला लागले. त्याच्या पलीकडे मला कायम प्रश्न पडायचा, आपण 18 विश्व दारिद्र्याच्या खाईत जन्माला आलोय, कायमच आपल्या उसवलेल्या संसाराला ठिगळे लावायचं काम आपल्या आई बापांनी केलंय, पण ही गरिबी कधी संपणार आहे का नाही? तर या जगाच्या पट्टीवरच्या तमाम गरिबांच्या काळजामध्ये ही गरिबी संपू शकते, हा एक पासवर्ड जर कोणी कोरला असेल तरी त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आता नवीन माहिती तुम्हाला देतो. मी साहेब अजिबात कुंडली मानत नाही, मी भविष्य मानत नाही, मी ज्योतिष मानत नाही. पण का कोणास ठाऊक मला असं वाटलं, ज्या ज्योतिषानं माझी कुंडली लिहिलेली आहे ती कुंडली हातात घ्यावी. मी कुंडली हातात घेतली, माझं नाव त्याच्यामध्ये लिहिलंय विक्रांत संभाजी पाटील, असू दे विक्रांत संभाजी पाटील, आणि त्याच्यामध्ये नवरस नाव नावाचा एक प्रकार असतो. माझं नवरस नाव भीमराव. मला विशेष वाटलं, बहुतेक ते कुंडली लिहिणाऱ्याला सुद्धा वाटलं असावं विक्रांत नावामध्ये क्रांती आहे, पण भविष्यात भीमराव नावाने ही चळवळ करत आणि प्रबोधन करत महाराष्ट्रावर फिरणार आहे. आज तो माणूस हयात नाही. 1791 ला जन्म झालाय राजा उमाजी नाईकांचा, 1891 ला बाबासाहेबांचा, 1991 ला या पठ्ठ्याचा जन्म झालाय. हे सगळं जोडत गेलो आणि मला वाटलं अरे बाबासाहेब आंबेडकरांचाच प्रचार प्रसार करत आपण महाराष्ट्रावर फिरणार. आता यातलं खोटं काही सांगत नाही. बाबासाहेब आंबेडकर किती मोठ्या उंचीवरचे आहेत हे सांगताना तुम्हाला एक निश्चितपणाने सांगेन, आज तुम्ही 3 प्रतिमा इथं लावलेल्या आहेत आणि किती भारी सुरेख लावले आहेत बघा. पहिल्यांदा बाबासाहेबांची, इकडे महात्मा फुलेंची, मग छत्रपती शिवाजी महाराजांची. बाबासाहेबांनी आयुष्यात गुरु कुणाला मानलंय? महात्मा फुलेंना, आणि महात्मा फुलेंनी गुरु कुणाला मानलंय? छत्रपती शिवाजी महाराजांना. ही शिष्य गुरु परंपरा तुम्ही या ठिकाणी लावलेली आहे. पण प्रतिमांचं पूजन आणि विचारांचं दफन झालं नाही पाहिजे. प्रतिमांचं पूजन आपण ज्यावेळी करतो त्यावेळी विचार पूजले गेले पाहिजेत, विचार तुम्हाला आम्हाला कळले पाहिजे. अनेकांना असं वाटतंय की बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त या देशात एका जातीसाठी काम केलंय, फक्त बौद्धांसाठी काम केलेलं आहे. तर त्या सगळ्यांना माझं एक सांगणं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी जर खरोखर बौद्धांसाठी काम केलं असतं तर एक लक्षात घ्या, आता ज्या 2 मुलींनी इथं भाषणं केली त्या मुली तरी कार्यक्रमाला येऊ शकल्या असत्या का?
त्यांची जात कुठली आहे, त्यांचा धर्म कुठला आहे, त्यांचा पंथ कुठला आहे, आयोजकांनी विचारलंय का? आता तुम्ही एक बातमी बघितली असेल, युपीएससीचा निकाल लागला आणि आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातला बिरदेव डोने नावाचा एक विद्यार्थी आहे, त्याचा व्हिडिओ आता सगळीकडे फिरतोय, बरोबर आहे? कधी आयपीएस झाला, तो आयपीएस झाला, त्याचा व्हिडिओ सगळीकडे फिरायला लागला. एक धनगर समाजातला बिरदेव डोने मेंढपाळाचा पोरगा तो आयपीएस होतो आणि महाराष्ट्रातले आदिबा अमीन ही महाराष्ट्रातली पहिली मुस्लिम आयएएस झालेली आहे. ही कृपा जर कुणाची असेल तर ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या, लक्षात ठेवा. त्याच्याशिवाय अहो, बाबासाहेब आंबेडकरांचा अमेरिकेच्या कोलंबिया युनिव्हर्सिटीच्या समोर 13 एकर जागेत जगातला सर्वोत्कृष्ट पुतळा आहे. तिकडे जपानमध्ये पुतळा आहे, न्यूयॉर्क मध्ये यॉर्क युनिव्हर्सिटीच्या समोर पुतळा आहे, ऑस्ट्रेलियाचे राष्ट्रीय विद्यापीठ मेलबर्न युनिव्हर्सिटी त्याच्या समोर पुतळा आहे. म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांचे पुतळे एवढे जगभर पोचलेले आहेत की ज्यांना ज्यांना पुतळा फोडायचा आहे त्यांचे हात सुद्धा तिथपर्यंत पोहोचत नाहीत. एवढी उंची हे बाबासाहेब आंबेडकरांचे, हात सुद्धा तिथपर्यंत पोहोचत नाहीत, हात सुद्धा. म्हणजे सगळं कळतंय म्हणून टाळ्या वाजवत आहे का? कसं फक्त सांगा, कळतंय ना नेमकं? म्हणजे माझ्या एका व्याख्यानाला सारख्या टाळ्या पडत होत्या. मी म्हटलं अहो, ती मध्ये माणूस बसलो, लय हुशार आहे, लय चाणाक्षर, पहिली टाळी त्याची पडते आणि मग सगळे बहादर टाळ्या वाजवतात. तसा गड्या आळोको पिळोको देत उठला आणि म्हटला साहेब तुमचा गैरसमज होता, मगापासून मी तंबाखू मळतोय म्हटला, तंबाखू त्याच्यावर थाप मारतोय म्हटलं, आणि ह्या येड्यांना वाटते टाळी वाजवते, सगळे येडे टाळी वाजवतात. मग टाळ्या मारण्याचे अनेक प्रकार. आपलं आयुष्य काही फार नाही, एक लक्षात घ्या. मला कायम प्रश्न पडतो किती वर्ष आपण जगणार? जास्तीत जास्त WHO सांगण्यानुसार मी म्हणतो विज्ञान आता विकसित झालेलं आहे, दवाखान्यात सगळे औषधं उपलब्ध आहेत, 100 वर्ष जगेल. पण 100 वर्ष जगून सुद्धा मेल्यानंतर उत्तर कार्याला आपलं नाव गायब होतं. आज आपल्याला आज्याचं पंजाचं नाव सुद्धा आठवत नाही. माणसं मरून गेले का नाव आठवत नाहीत? कारण त्यांचं कर्तृत्व शून्य आहे. पण 65 वर्षांचं आयुष्य लाभलेला एक माणूस 5,500 वर्षांच्या अंधाराच्या छताडावर पाय रोवून उभा राहतो आणि तुम्हाला मला ठणकावून सांगतो की 100 दिवस शेळीसारखं जगण्यापेक्षा एकच दिवस जगायचा पण वाघासारखं थाटात जगायचं. त्या महामानवाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. लुटूपुटू जगायचं नाही, साधं जगायचंच नाही. मी किती वर्ष जगलो याला महत्व नाही हो, अजिबात त्याला महत्व नाही. 100 वर्ष जगून केलं काय? निष्क्रिय राहिलो असेल आणि कर्तृत्व शून्य राहिलो असेल, माझ्या सगळ्या पिढ्यांनी जेवढे केले तेवढे जरी मी घालवलं असेल तर काय विशेष मी कमावलेलं आहे. पण सगळ्या पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट कसं करायचं हे आम्हाला दाखवून दिलेलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. आणि म्हणून बाबासाहेबांचा इतिहास या देशातल्या प्रत्येक जाती धर्मातल्या माणसानं हातात घेतला पाहिजे. आता बाबासाहेब आंबेडकर किती मोठे आहेत हे तुम्हाला मी थोडक्यात सांगतो. या देशात जेवढे कोण अर्थतज्ञ आहेत त्या सगळ्या अर्थतज्ञांना एका अर्थतज्ञाचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तो अर्थतज्ञ म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या देशामध्ये जेवढे कोण कृषी तज्ञ आहेत त्या सगळ्या कृषी तज्ञांना एका कृषी तज्ञाच्या शेतीच्या पॉलिसीचा अभ्यास केल्याशिवाय पुढे जाता येत नाही. तो कृषी तज्ञ म्हणजे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या देशामध्ये जेवढे कोण धर्मपंडित झालेले आहेत त्या धर्मपंडितांनी जेवढे धर्मग्रंथ वाचले नाहीत, अगदी कुराण, बायबल, गीतापासून गुरु ग्रंथ साहिब पर्यंतचे सगळे धर्मग्रंथ ज्यांनी मनापासून वाचले चालले तो धर्मपंडित म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. या देशामध्ये 6,500 जाती आहेत, हजारो प्रकारच्या पोट जाती आहेत. पण मराठ्यांना मराठ्यांचा, धनगर बांधवाला धनगराचा, मातंगाला मातंगाचा, आदिवासीला आदिवासीचा जेवढा अभ्यास नसेल तेवढा या देशातल्या सगळ्या जातींचा बारकाईने अभ्यास जर कोणी केला असेल तर त्या महामानवाचं नाव आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. कुठल्या क्षेत्रामध्ये एखादा माणूस काम करू शकतो लक्षात घ्या. एखाद्या क्षेत्रामध्ये एखादा माणूस उंची गाठणं शक्य आहे पण जगातल्या सगळ्या क्षेत्रांमध्ये उंची गाठणं शक्य आहे का? आज ज्यांचे फोटो लावले तुम्ही आता जोरदार घोषणा द्यायची, मगाशी ते छोट्या पोरगीने घोषणा दिली. तुमच्यात जर जोर असेल, ऊर्जा असेल, उत्साह असेल आणि ती अस्मिता जर तुमच्या जिवंत असेल तर तुम्ही जरा एकदा जोरदार घोषणा द्यायची. जय भवानी. झोपले वाटतं सगळे. हा ते बघा घोषणा केली. दादा तुम्ही एकटेच आता घोषणा द्यायची, बाकी कोण सुद्धा देणार, तुम्ही एकटेच. ठीक आहे. जय भवानी. थांबा कोणच घोषणा देऊ नका. की एक ऐका की एक आवाज बघा किती मोठा आहे, पहाडी आवाज एकदम. जय भवानी. थांबा ते अजून मुलगी बोलते, कोणीच बोलायचं ना. जय भवानी. मी मुद्दाम 4 वेळा त्यांना म्हणायला लावलं तरी त्यांचा आवाज कमी झाला का? आवाज वाढत गेला. उलट मी माईकवर बोलतोय, त्यांचा माईक शिवाय आवाज आहे, ऐका नाही. आता तुम्ही दादा बोलायचं नाही. या सगळ्यांची घोषणा जोरात आली. एकट्याचा आवाज एवढा असेल तर आपल्या सगळ्यांचा आवाज किती मोठा असला पाहिजे. हा जरा जोरात घोषणा होते. जय भवानी. अजून बोलत नाहीत काय काय. आता महिलांना वाटत असेल आमचं हेनी इकडे आलेत बाजूला, त्यांनी जर बघितलं लय मोठ्याने तिथे घोषणा देत होतीस कार्यक्रमात. हा एवढ्या मोठ्याने देतील काय घोषणा? गावातली माणसं बघत होती माहित आहे का तुला? बघू दे. बघितलं तर घराच्या उंबऱ्याच्या बाहेर पडायचा अधिकार सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी दिलाय.
त्याच्यामुळे तो संबंध तुम्हाला मी जोडून सांगतोय, जय भवानी. मी मिळलो तरी तुम्ही काय मोठ्याने घोषणा देणार नाही, बरोबर आहे का? आता तुम्हाला एक सांगतो, ही घोषणा या देशात पहिल्यांदा कुणी दिली माहित आहे का? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 19 महाराजांच्या काळात हर हर महादेवची घोषणा आहे, जय भवानी जय शिवाजीची घोषणा नाही. ही घोषणा पहिल्यांदा या देशात जर कुणी दिली असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. बाबासाहेबांच्या प्रत्येक पत्राची सुरुवात जय शिवराय आहे. बाबासाहेब नंतर ते चित्र बंद झालं. संविधान लिहिल्यानंतर निवडणुका नावाच्या प्रकरणाच्या उजव्या कोपऱ्यात लाल किल्ला आहे आणि त्याच्या पाठीमागच्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांची मोठी प्रतिमा आपल्याला बघायला मिळते. संविधान सगळं लिहून पूर्ण झालंय. त्यावेळी बाबासाहेब आंबेडकर म्हणतायत, भारताचं संविधान लिहिताना मला अजिबात त्रास झाला नाही, कारण छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वराज्य माझ्या नजरेसमोर होतं. हे महापुरुषांचे संबंध असतात. त्यामुळे हे महापुरुषांचे संबंध तुम्हाला कळले पाहिजे. सलाम या सगळ्या माता भगिनींना एवढ्यासाठी बरं का, की 7 ते 11 संध्याकाळची वेळ तुझ्या जीव रंगलापासून जीव झाला येडापिसापर्यंत अशी सगळी वेळ असते. तरी या बिचारे एवढा वेळ इथं बसलेले, साधी गोष्ट आहे का? अहो, त्यांना मालिकांचं पडलेलं असते. एक मालिकेतली बाई फक्त थोबाडावर पाऊंड्स पावडर लावून इथं जर आणली असती तुम्ही, तर अजून थोड्या माता भगिनी आल्या असते. पण ती काळजी पुढच्या वेळेपासून घ्या. मालिकेतली एक बाई फक्त इथं आणायची, तिला 5 मिनिटात घालवायचं आणि 5 मिनिटं ती इथं थांबली ना, बाजूला सगळे बॅरिकेड लावायचे. म्हणजे ती गेली की ह्या गेल्या नाही पाहिजे, याच्यासाठी लावायचं. आता मालिकेत जास्तीत जास्त काय असतं माहित आहे का? काय असतं सांगा? टीव्हीला मालिका चालू झाली की एक असतं, टीव्हीत एक बाई येते, गोरी उमटी बाई असते, बरोबर? ती आल्याबरोबर आम्हाला समोर दिसतो त्या बाईचा तिच्या नवऱ्याबरोबर डिवोर्स होणार आणि तो डिवोर्स असा व्हायला येतो. आता डिवोर्स होणार आहे असं वाटतं. तोपर्यंत हिचा नवरा घरात येतो, म्हणजे खरोखरचा नवरा घरात येतो आणि नवरा म्हणतो जरा जेवायला वाट. तर ते बायको पाठीमागं वळून बघतच नाही. तेव्हा ते आत किचन कट्ट्यावर ठेवले, जाऊन गपगिळ जा. म्हणजे नवऱ्याला सुद्धा किंमत नाही. पोरगं कधी कधी विचारतं, आई सांग ना, बाबासाहेब आंबेडकरांचा जन्म या साली झालाय असं पुस्तकात लिहिलंय, खरं आहे का? आई म्हणते गवसर म्हणू द्या, टीव्ही बघू दे मला, त्या बाईचा दिवस होतोय का नाही मला बघायचंय. ते दिवस व्हायला येतो तोपर्यंत खाली येतो. पुढच्या भागात आमच्या आईचा जीव कासावीस होतो, का नाही आज दिवस झाला, का नाही झाला, तो काही घर फोडायला बसल्या का? दुसऱ्या दिवशी परत त्या मालिकेमध्ये दिसतं, नवरा येतो, बायको येते, सगळे येतात, वकील येतो आणि त्यावेळी जजला चक्कर येत. मग खाली येतो पुढच्या भागात. आईला वाटतं आज पण झाला नाही. दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी परत सगळे येतात. नवरा येतो, बायको येते, वकील येतो, जज येतो, सगळे येतात आणि सगळे आल्यानंतर त्या नवऱ्याला अटॅक येतो, दवाखान्यात ऍडमिट केलं जातं. 3 महिने ती बायको तिकडे दवाखान्यात बघायला जाते. 3 महिने बघायला जाऊन नवऱ्याचा बायकोवर जीव जडतो, बायकोचाही नवऱ्यावर जीव जडतो, डिवोर्स कॅन्सल होतो. आणि मग आमच्या आईला वाटतं यांचा डिवोर्स का म्हणून झाला नाही. घरं फोडणारी संस्कृती मालिकांमधून जन्माला घातली जाते आणि घरं जोडणारी संस्कृती आमच्या महापुरुषांनी या मातीमध्ये जन्माला घातलेल्या आहे. म्हणून असा जयंती उत्सवाचा कार्यक्रम झाला पाहिजे, लक्षात ठेवा. आता जरा बरं आहे, मला वाटतं 10 वर्षापूर्वीपर्यंत एक बाई टीव्हीवर यायची. तुम्ही म्हणाल महिला म्हणत नाही, स्त्री म्हणत नाही, बाई कसं काय म्हणताय? ती बाई टीव्हीवर यायची आणि ती टीव्हीवर आली की तिला हसताना मी कधी बघितलं नाही. ती टीव्हीवर आली की आमची आई घरात रडायची. मला काही कळायचं नाही. महिन्याला 600 रुपयाचा रिचार्ज करतोय आपण टीव्हीला, आमची आई टीव्हीच्या पुढे बसून का रडत्या? आईला म्हटलं का रडत्यास आई? तर आई म्हटली काय नाही, ते टीव्हीत अलका कुबल रडायला लागल्या म्हणून जरा रडू आवरणा. आईला म्हटलं हे बघ, ते टीव्हीतली बाई रडायला पैसे घेत्या, तो फुकट का रडत्यास सांग? या अलका कुबलनं महाराष्ट्रातल्या आया बाया इतक्या रडवल्या साहेब, की आता तिच्या पुढच्या 10 पिढ्या किमान हसत जगू शकतात का नाही सांगा? तरी आम्हाला वाटते ती खरोखरच रडायला लागले म्हणून आम्ही रडतो. आता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पनवेलला गेले होते त्यांच्या गाडीतनं. त्यांच्यासोबत ऍडव्होकेट गडकरी नावाचे एक व्यक्ती होते. गडकरीनं बाबासाहेब आंबेडकरांच्याकडे पाहिलं आणि बाबासाहेबांना म्हटलं, बाबासाहेब त्या पनवेलच्या समोरच्या नाक्यामध्ये चांगली चवदार भजी खायला मिळतात, बाबासाहेब तिथं गाडी थांबवूया का? बाबासाहेब म्हटले ठीक आहे. गाडी समोरच्या नाक्यावरती थांबवली. गडकरी खाली उतरले, समोरच्या हॉटेलमध्ये गेले आणि त्या हॉटेल मालकाला म्हटले, अरे समोरची गाडी उभी आहे ना रस्त्यामध्ये, त्या गाडीमध्ये स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बसले, त्यांच्यासाठी एक चांगली भजीची प्लेट तयार करून दे. त्यावेळी तो हॉटेलचा मालक म्हणतोय, अरे त्या आंबेडकर नावाच्या माणसासाठी हॉटेलमधली भजीची प्लेट काय, मी माझ्या हॉटेलमधलं पाणी सुद्धा देणार नाही. माझं हॉटेल हरामखोरांनो, तुम्ही काय बाटवायचं ठरवलंय का? टाळे वाजवू नका, चांगली गोष्ट नव्हे. बाटवायचं ठरवलंय का? तर त्या काळात गडकरींच्या डोळ्यात पाणी आलं. गडकरी माघारी गाडीपर्यंत आले. बाबासाहेबांच्याही डोळ्यातनं पाणी ओघळायला लागलं. त्यांच्या गाडीच्या बाजूला एक लाकूड तोड्या उभा होता. तो लाकूड तोड्या त्या काळात पनवेल मधल्या सगळ्या हॉटेल मालकांना लाकडं पुरवायचं काम करत होता. त्या लाकूड तोड्यानं ते शब्द ऐकले. लाकूड तोड्याच्याही डोळ्यात पाणी आलं. बाबासाहेबांच्या गाडीजवळ गेला आणि बाबासाहेबांना म्हणतोय कसा,
बाबासाहेब अजिबात काळजी करू नका. अहो सगळ्या देशाचं कल्याण केलं तुम्ही संविधानाच्या माध्यमातून, जगाला कळला बाबासाहेब तुम्ही. पण अजूनही या देशात हा फटका हॉटेल मालक, ज्याची चहाची टपरी नीट नाही, तो हॉटेल मालक बाबासाहेब तुम्ही खालच्या जातीतला आहे, म्हणून तुम्हाला शून्य किंमत देतोय. बाबासाहेब अजिबात काळजी करू नका. इथनं जवळच माझं घर आहे, मी असा पळत जातो आणि असा पळत येतो. बाबासाहेब आंबेडकर तुमच्यासाठी मी माझ्या घरातनं पाणी घेऊन येतो. बाबासाहेब काहीच बोलत नाही, त्यांच्या डोळ्यातनं फक्त घळघळ अश्रू वगळते. तो लाकूड तोड्यात पळत गेलाय, घरातनं पाण्याचा माठ घेतलाय, बाबासाहेबांच्या गाडीच्या जवळ आला आणि त्याच्या लक्षात आलं बाबासाहेबांची गाडी धुरळा उठवत पुढच्या मार्गाला निघून गेलेली आहे. त्या लाकूड तोड्याला वाटलं बाबासाहेब आंबेडकर पुढे पुण्याला गेले असतील, ते मुंबईला गेले असतील, परत याच मार्गाने परत येतील आणि त्यांच्यासाठी माझ्या घरात आणलेला हा पाण्याचा माठ देणार आणि बाबासाहेब आंबेडकर पाणी पिणार. त्या दिवशी दिवसभर बाबासाहेब आंबेडकरांच्या गाडीची वाट बघत तो लाकूड तोड्या वेड्यासारखं त्याच नाक्यावरती उभा आहे. बाबासाहेबांची गाडी संध्याकाळपर्यंत काही अजिबात परत आली नाही. दुसऱ्या दिवशी परत तो लाकूड तोड्या हातामध्ये पाण्याचा माठ घेऊन बाबासाहेबांच्या गाडीची वाट बघत थांबलाय. दुसऱ्या दिवशी गाडी परत आली नाही. अहो विचार करा, ज्याच्या हातातोडाची गाठ पडायचं मुश्किल आहे, ज्याची पोट खपाटीला गेलेले आहेत, जो 18 विश्व दारिद्र्यामध्ये वाढतोय, असा माणूस लाकडं न फोडता रोज वेड्यासारखं हातामध्ये पाण्याचं मडकं घेऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या गाडीची वाट बघत थांबलाय. बाबासाहेब आंबेडकर काही परत येत नाही. एक महिना उलटला तरी लाकूड तोड्या वेड्यासारखं पाण्याचं मडकं हातात घेऊन बाबासाहेबांच्या गाडीची वाट बघतोय. बाबासाहेब परत आले नाहीत. एक वर्ष उलटलं तरी न चुकता तो लाकूड तोड्या पनवेलच्या त्याच नाक्यावरती घरातनं आणलेलं पाण्याचं मडकं घेऊन बाबासाहेबांच्या गाडीची वाट बघतोय आणि अर्थ हाक मारतोय, बाबासाहेब परत या, माझ्या या गरीबाच्या मडक्यातलं पाणी प्या आणि मग निघून जावा. पण बाबासाहेबांची गाडी काय अजिबात परत येत नाही. तो रडतोय, ढसाढसा रडतोय आणि रोज वेड्यासारखं तिथं उभा आहे. 2 वर्ष गेली, 3 वर्ष गेली, 4 वर्ष गेली, 5 वर्ष गेली, 6 वर्ष गेली, 7 वर्ष गेली. 7 वर्ष बाबासाहेबांच्या गाडीची वेड्यासारखी वाट बघत थांबलाय. बाबासाहेबांची गाडी काही परत आली नाही. अरे विचार करा, एवढा मोठा महामानव, तुमची माझी गुलामी घालवणारा महामानव जर एका नाक्यावरती आलाय आणि त्याला साधं ग्लासभर पाणी मिळत नाही. 7 वर्ष हा लाकूड तोडा जर त्या महामानवाची वाट बघत थांबत असेल, या लाकूड तोड्याला किती वाईट वाटलं असेल आणि पाणी मिळालं नाही म्हणून आमच्या त्या महामानवाला किती वाईट वाटलं असेल लक्षात ठेवा. शेवटी 7 वर्ष झाल्यानंतर हातामध्ये पाण्याचं मडकं घेऊन त्याच पनवेलच्या नाक्यावरती त्या लाकूड तोड्याचा मृत्यू झाला. त्या लाकूड तोड्याच्या स्मरणार्थ त्या पनवेलच्या आत्ताच्या महानगरपालिकेनं एक पाणपोई उभा केलेली आहे. फक्त एका महामानवाला नव्हे तर जगाच्या पाठीवरच्या कुठल्याही तहानलेल्या माणसाला पाणी पिता यावं म्हणून त्या लाकूड तोड्याच्या स्मरणार्थ एक पाणपोई उभा केली. त्या पाणपोईचं नाव सोनबा येलवे पाणपोई. त्या लाकूड तोड्याचं नाव सोनबा येलवे. विचार करा, अनेकांना असं वाटतंय बाबासाहेब आंबेडकर किती कम नशिबी आहेत, ज्यांना त्या मडक्यातल्या पाण्याला स्पर्श करता आला नाही. पण माझ्यासारख्याला वाटतंय अरे सोडा ते मडक्यातलं पाणी किती कम नशिबी असेल ज्याला या महामानवाचा स्पर्श होऊ शकला नाही. साधी गोष्ट नव्हे. बाबासाहेब आंबेडकरांचा सगळा संघर्ष पाण्यासाठी नाही, आत्मसन्मानासाठी आहे, तो स्वाभिमानासाठी आहे.